नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय आहे अफजल खानाचा कोथळा. हा शब्दप्रयोग बालपणापासून आपण ऐकलेला असेल. शिवाजी महाराजांनी वेढा देऊन बसलेली जी अफजल खानाची सेना होती, तिचा पराभव जो केला होता, त्या संदर्भातली घटना आहे की त्याच्याशी वाटाघाटी करायला गेलेले शिवाजी महाराज यांच्याशी अफजल खान गळाभेट करत असताना त्यांना घातपाताने मारू बघत होता, तेव्हा महाराजांनी वाघनखं काढून अफजल खानाचा वध केला. आणि तेव्हा त्याचं जे काही शरीर फाडलं, त्यातून बाहेर आलेल्या अवयवाला कोथळा म्हणतात. त्यामुळे अफजल खानाचा कोथळा काढला हा शब्दप्रयोग आपल्याकडे प्रचंड बालपणापासून परिचित झालेला असतो. गेल्या 100 वर्षातल्या सगळ्या पिढ्यांना तो शब्द चांगला माहिती आहे. आज त्याचा काय संबंध आहे तर मला नेमकं आठवत नाही, पण कुठच्या तरी विनोदी मराठी साहित्यिक लेखकाची ही कथा आहे, अफजल खानाचा कोथळा. आणि फार मजेशीर कथा आहे ती. त्याचा इतिहासाशी काही संदर्भ नाही आहे, संबंध नाही आहे. पूर्वीच्या काळामध्ये, आता कितपत होते मला माहीत नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये शाळांची जी मान्यता आहे आणि दर्जा आहे याच्यासाठी इन्स्पेक्शन व्हायचं. शिक्षण खात्याचे कोणीतरी वरिष्ठ अधिकारी शाळेत जायचे आणि त्या शाळेचा कारभार कसा चालू आहे, मुलांची किती प्रगती झाली आहे हे बघायला जायचे. आणि त्यावेळेला ते नुसतेच शिक्षक आणि वगैरे बघायचे नाहीत, तर मुलांना जाऊन काही प्रश्न विचारायचे, कुठल्या चालू असलेल्या वर्गात जायचे. तर अशा प्रसंगावर आधारित ही कथा आहे. अशाच एका शाळेमध्ये कुठल्या तरी ग्रामीण भागातल्या इन्स्पेक्शनला शिक्षण खात्याचे अधिकारी आलेले आहेत आणि ते एका वर्गात जातात आणि त्या वर्गात इतिहासाचा तास चालू असतो. तर ते तिथे मुलं आल्यावर नमस्कार वगैरे काय ते म्हणतात आणि मग आता ते इतिहासाचा प्रश्न विचारायचा म्हणून एक प्रश्न मुलांना विचारतात की अफजल खानाचा कोथळा कोणी काढला. आता सगळीच मुलं चपापून एकमेकाकडे बघत असतात. इतक्यात एका मुलाकडे बोट दाखवून ते अधिकारी विचारतात, बाळा तू सांग रे, अफजल खानाचा कोथळा कोणी काढला. तर ते बिचारं पोर उभं राहतं आपल्या जागी आणि गांगरून इकडे तिकडे बघत असतं आणि पहिलं आपल्याच वर्गातल्या मास्तरांकडे बघतं जे त्या वर्गात इतिहास शिकवत असतात. आणि मास्तर त्याला दटावत असतात आणि इशारा करत असतात, हो म्हणून असा इशारा करतात. आणि ते त्याला सांगत असतात, सुचवत असतात की तू कोथळा काढलास हे कबूल करून टाक, विषय संपू देत, असं तो न बोलता सांगत असतात. पण त्याच्यामुळे शिक्षा होईल या भीतीपोटी ते बिचारं बाळ, त्या वर्गातला तो विद्यार्थी दबलेल्या आवाजात त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देतो की मी नाही काढला. म्हणजे अफजल खानाचा कोथळा कोणी काढला याचा इतिहासातला संदर्भ बाजूला पडतो आणि तो मुलगा म्हणतो अफजल खानाचा कोथळा मी नाही काढला. आता हे त्या मुलाचं ज्ञान अगाध बघून अधिकारी थक्क होतात आणि ते मास्तरांकडे वळतात आणि म्हणतात, का हो मास्तर, हा पोर काय उत्तर देते हा मुलगा. मास्तर अतिशय ठामपणे आत्मविश्वासाने अधिकाऱ्यांना सांगतात, डिपोटी कोण असतात, इन्स्पेक्टर आलेले त्यांना, की खात्री बाळगा साहेब, अफजल खानाचा कोथळा ह्याच कार्ट्याने काढला असणार. हे अमुक तमुक काय गुरुवाचं किंवा अमुक धोब्याचं कार्ट आहे ना, हे गावात वळवून टाकलेलं पोर आहे. गावातल्या सगळ्या खोड्या हेच कार्ट काढतं. त्यामुळे अफजल खानाचा कोथळा जर काढला असेल तर तो यानेच काढलेला असणार. आता हे इतिहासाच्या मास्तरांचं उत्तर ऐकून अधिकारी अधिकच थक्क होतात, इन्स्पेक्टर थक्क होतात, चकित होतात. ते म्हणतात, तो मास्तर तुम्ही काय बोलताय. मी तोंड मास्तर म्हणतात, काळजी करू नका, या पोरांना सगळ्यांना मी वटणीवर आणतो, मला माहिती आहे हेच कार्ट असणार. शेवटी तो वर्ग सोडून
अधिकारी म्हणतात हेडमास्टरांना घेऊन या. शाळेच्या हेडमास्टरांना बोलवलं जातं आणि त्यांना म्हणतात बघा ही मुलं काय उत्तर देतात. त्या मुलांनी काय उत्तर दिलं तर वर्गाचे मास्तर हेडमास्टरांना समजावतात काय झालं ते. तर हेडमास्टर शांतपणे त्या अधिकाऱ्यांना सांगतात काळजी करू नका, निश्चिंत राहा. हे आमचे इतिहासाचे मास्तर आहेत ना, यांचा फार धाक आहे मुलांना, वचक आहे. या मुलाने जर कोथळा अफजलखानाचा काढला असेल आणि तो कुठल्याही दुसऱ्या विद्यार्थ्याच्या दप्तरात लपवला असेल तर त्याला चिंचेच्या फोकाने फोडून काढून हे मास्टर तो कोथळा तुम्हाला परत देतील, अजिबात काळजी करू नका. आता त्या इन्स्पेक्टरला किंवा त्या शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्याला कपाळावर हात मारायची पाळी येते. म्हणजे त्याचा समज असतो की विद्यार्थ्याला ज्ञान कमी आहे की तो ढ मुलगा आहे. पण मास्तर आणि हेडमास्टर यांची उत्तर आणि खुलासे ऐकून तो ते इन्स्पेक्शन गुंडाळतो आणि निघून जातो, अशी ती कथा आहे. सांगायचा मुद्दा मित्रांनो इतकाच की हे जे हेडमास्टर आणि वर्ग शिक्षक किंवा ते इतिहासाचे शिक्षक जे आहेत त्यांची ती कथा वाचल्यावर हसू येतं. साहजिकच आहे, तुम्ही कथा वाचलीत तर तुम्हाला हसू येईल. मला आठवत नाही आता त्या लेखकाचं नाव आठवत नाही, पण मी पूर्वीच्या काळात वाचलेली आहे तेव्हा मी पोट धरून हसलो होतो. मग आज त्याचा संदर्भ काय? आज मी ही गोष्ट तुम्हाला थोडक्यात तिथला आशय का सांगतोय तर आपल्या देशामध्ये ते सगळे जे हेडमास्टर आणि इतिहासाचे मास्तर होते त्या लेव्हलची जी, त्या पातळीवरची जी बुद्धिमत्ता आहे त्याला बुद्धिमंत विचारवंत, पुरोगामी विचारवंत म्हणायची एक फॅशन झालेली आहे. ते मास्तर इतिहासाचे काय उत्तर देतात लक्षात घ्या. तो हे अमुक अमुक कार्ट गावातल्या सगळ्या खोड्या हेच कार्ट काढतं, त्यामुळे अफजल खानाचा सुद्धा कोथळा काढला असेल तर यानेच काढला असेल. आणि त्याच्या पुढचे हेडमास्टर काय सांगतात, त्यांनी कोणाच्या दप्तरात लपवला असेल तरी हेच मास्तर शोधून देतील. या दोघांचा आत्मविश्वास आपण लक्षात घेतला पाहिजे. तो आत्मविश्वास जर तुम्ही बारकाईने समजून घेतलात तर आपल्या देशातले जे तमाम कोणी बुद्धिमंत, विश्लेषक, राजकीय अभ्यासक, जाणकार, टी व्हीवर चर्चेला येणारे बघितले तर त्यांच्यामध्ये आपल्याला तो विश्वास दिसतो. कुठलीही चर्चा असो, ती कुठलीही चर्चा ते भाजप आणि काँग्रेसवर आणून ठेवतात. या देशातली कुठलीही घडामोड असो, सीमेवरची असो, देशांतर्गत असो, कोरोना असो, कोरोनाची व्यवस्था बघणं असो, ही कुठलीही चर्चा किंवा कुठलाही विषय हा शेवटी भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून आणून ठेवला जातो. त्यामुळे विषय काय आहे याची गरजच नाही. ती माणसं सगळी बघितली तर तुम्हाला ते इतिहासाचे मास्टर आणि हेडमास्टर आठवतील. ते डोळे झाकून या सगळ्यासाठी मोदी कसा जबाबदार आहे हे चांगलं अर्धा तास बोलू शकतात. कुठूनही काढा तुम्ही विषय, कुठलाही असो. हे कार्ट गावातलं सगळ्यात खोडसाळ आहे. त्यामुळे काहीही गफलत झाली असेल तर ती त्यानेच केलेली असणार, याचा जो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असतो तो त्यांच्या एका गृहीतावर असतो. आणि त्या गृहीतामुळे गावातलं ते खरंच कार्ट खोडसाळ असेल, नाही असं नाही आहे. पण म्हणून इतिहासातली पण 300-400 वर्ष जुनी खोडी असेल काय किंवा गफलत असेल ती त्यानेच केली, इथपर्यंत युक्तिवाद ताणला जाऊ शकतो का? आणि म्हणून आजकालचं सगळ्या टी व्हीवरच्या चर्चा तुम्ही बघितल्यात तर त्यात तुम्हाला या पुरोगामी विचारवंतांची एक बाजू आढळून येईल की जगातली कुठली, अमेरिकेतली असो, इराणमधली असो, भारतातली असो, अजून मला कधी कधी नशीब वाटतं, चमत्कार वाटतो की आपल्याकडच्या कुठच्या विचारवंताने चीनच्या वुहान शहरामध्ये जो कोरोना नावाचा व्हायरस उद्भवला किंवा त्यांनी प्रयोगशाळेत तयार केला त्यासाठी मोदींना जबाबदार का धरलेलं नाही याचं मला नवल वाटतं. कदाचित पुढच्या काही काळात तेही सुद्धा येऊ शकेल. कुमार केतकरांचा आपल्याला व्यापक कटाचा भाग आठवत असेल तर त्या व्यापक कटाच्या भागातला हा एक छोटा उपभाग असू शकतो. सांगायचा मुद्दा असा की सगळी चर्चा आणि बुद्धिवाद कुठल्या हास्यास्पद पातळीवर आणून ठेवलेला आहे. राहुल गांधी रोज उठतात आणि एक ट्विटरवर काहीतरी प्रश्न टाकतात
किंवा ते आपला एक व्हिडिओ बनवतात 5-7 मिनिटाचा आणि टाकतात, त्याच्यावर सगळीकडे चर्चा सुरू होते. कोणी त्यांना मूर्ख ठरवत असतात, कोणी त्यांना शहाणे ठरवत असतात. अरे पण ज्या प्रश्नाची दखलसुद्धा घेण्याची गरज नाही आहे त्याच्यावर इतकी चर्चा करण्यासाठी वेळ का घालवला जातो? तर तो घालवण्याचं कारण जर आपल्याला शोधायचं असेल तर ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. अफजल खानाचा कोथळा म्हणजे एक बाजू त्याच्यात तो मी नाही तो पोरग म्हणजे भाजपच्याही काही काही प्रवक्त्यांची मला दया येते कधी कधी. तेही त्या पोरासारखं मी नाही काढला अफजल खानाचा कोथळा असं गांगरून म्हणतं. तसे भाजपचे प्रवक्ते आपल्याला बघायला मिळतात. आणि समोर आरोप करणारे तावातावाने त्या इतिहासाचे मास्तर किंवा हेडमास्तर यांच्याप्रमाणे यानेच काढला असणार हे अगदी आत्मविश्वासाने सांगत असतात. हा विषय काढण्याचं कारण असं की त्यामुळे चर्चा किती निरर्थक होऊन गेल्यात हे आपल्या लक्षात येईल. आणि जसजशा या चर्चा निरर्थक होत गेल्यात तसतसं लोकांना इतर गोष्टींकडे वळावं लागते. आता आमच्या प्रतिपक्ष या यूट्यूब चॅनेलला 3.5 महिन्यामध्ये जवळजवळ 97,000 सबस्क्रिप्शन मिळाले आहेत. 1,10,00,000 त्याचे व्ह्यूज झालेले आहेत. आमचे व्हिडिओ काहीतरी 180-85 झालेले आहेत. पण साधारणतः माझ्या या चॅनेलला रोजच्या रोज 1.5 ते 2.25 लाख लोक भेट देतात किंवा व्ह्यूज त्याचे दृश्य बघतात व्हिडिओ. याचं मलाही नवल वाटतं. आणि मी जेव्हा त्याचा शोध घ्यायला लागतो तेव्हा मला लक्षात येतं की हे सगळे माझ्या चॅनेलकडे किंवा व्हिडिओकडे येणारा वर्ग आहे हा त्या इतिहासाचे मास्तर आणि हेडमास्टर यांच्या वर्गात जायला कंटाळलेला वर्ग आहे. त्यांच्या लक्षात आलं की आपली असलेली बुद्धी पण नष्ट होईल असल्या मास्तर आणि हेडमास्टरांच्या नादी लागलो तर. तसा हा वर्ग मेन लाईन मीडियापासून दुरावत चाललेला आहे. कारण त्या चर्चेला काही अर्थच उरलेला नाही कुठूनही. अर्थात भाजप आणि काँग्रेस हे 2 प्रमुख पक्ष आहेत. पण म्हणून प्रत्येक गोष्ट त्या 2 पक्षांपुरती होत नसते. त्याखेरीज अनेक पक्ष आहेत त्यांच्याकडून काही गोष्टी चालल्या आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की या देशामध्ये एक ओडिशा नावाचं राज्य आहे. गेली जवळजवळ 20 वर्ष तिथे नवीन पटनाईक नावाचे गृहस्थ मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. 1 वर्षापूर्वी 5व्यांदा त्यांनी ओरिसामध्ये विधानसभेमध्ये बहुमत मिळवलं. 5व्यांदा. 99 साली ते राजकारणात आले. तोपर्यंत ते त्यांचे वडील राजकारणात होते नेहरूंच्या काळापासून, बिजू पटनाईक. पण हा त्यांचा मुलगा हा व्यवसायात होता, राजकारणात नव्हता. पण 99 साली तो राजकारणात आला आणि त्याने आपल्या वडिलांच्या नावाने बिजू जनता दल नावाचा पक्ष काढला. भाजपबरोबर युती करून मुख्यमंत्री झाला. पुढल्या काळात भाजपशी पटलं नाही, तो वेगळा झाला. पण तरीही तो परत विधानसभा जिंकत राहिला. 5व्यांदा त्यांनी 1 वर्षापूर्वी विधानसभा जिंकली. पण आपल्याला त्याचं नाव पण ऐकायला मिळत नाही. उद्धव ठाकरे, केजरीवाल, मनोहरलाल खट्टर, योगी, आणखीन कोण, येदियुरप्पा, कमलनाथ, ही नावं आपण नित्यनेमाने ऐकतो. ममता बॅनर्जी. पण नवीन पटनाईक यांचं नाव आपण ऐकत नाही. ओरिसामध्ये काय चाललंय? ओरिसा हे राज्य भारतात आहे का अशी कधी कधी शंका येते. कारण या टीव्हीच्या बातम्यांमध्ये किंवा रोजच्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला ओरिसात काय चाललं हे माहीत नाही आहे. हा माणूस हा राजकीय अभ्यासाचा विषय आहे की गेल्या 20 वर्षामध्ये देशाच्या अनेक राज्यांमध्ये बऱ्याच उलथापालथी झाल्यात. कदाचित ते एक राज्य आहे की जिथला मुख्यमंत्री कायम राहिलेला आहे. पण दुसरा कुठलाही मुख्यमंत्री 5व्यांदा
बहुमत मिळवू शकलेला नाही किंवा सत्तेत राहू शकलेला नाही, निवडून येऊ शकलेला नाही. याचा अर्थ त्यांनी फार अगदी प्रगती केली, ओरिसामध्ये उत्तम कारभार केला असं म्हणायचं का? बिलकुल नाही. आजही देशातला तुलनेने सर्वाधिक गरीब असं राज्य ओरिसा आहे. त्याची दुर्दशा मध्ये मध्ये आपण बघत असतो. आत्ता देखील स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आला तेव्हा किती हलाखीची परिस्थिती ओरिसामध्ये आपण ती बघत होतो. मग तिथली जनता या माणसाला किंवा त्याच्या पक्षाला पुन्हा पुन्हा बहुमत का देते? तर तो मतदार शहाणा आहे. त्याला कळतं की याच्या आधी काही चांगली परिस्थिती नव्हती, पण नवीन बाबू पटनाईक मुख्यमंत्री झाल्यापासून फार बिघडली सुद्धा नाही, फार तर किरकोळ सुधारली असेल. काय अगदी सुंदर कारभार झाला असं बिलकुल नाही. पण त्याही वाईट परिस्थितीमध्ये, गरिबीमध्ये, दारिद्र्यामध्ये आपल्या जनतेला निदान सुसह्य जीवन द्यावं यासाठी नवीन बाबू पटनाईक प्रयत्न करत असतात आणि लोक त्यांना पुन्हा पुन्हा निवडून देतात. कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियामध्ये, टी व्हीच्या चॅनेलवर नवीन बाबू यांची चर्चा होत नाही, त्यांच्यावर आरोप होत नाहीत. म्हणजे होत असतील तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये, पण त्याची राष्ट्रीय पातळीवर चर्चा नसते. किंवा हे नवीन पटनाईक हे महागठबंधन वगैरे वगैरे असली जी चर्चा चालते, पुरोगामी आघाडी, या कशातही नसतात. ते त्यापासून अलिप्त असतात. काही प्रसंगी ते केंद्रातल्या मोदी सरकारच्या विरोधातही उभे राहिलेले आहेत. काही वेळेला त्यांनी मोदी सरकारचं समर्थनसुद्धा केलेलं आहे. अगदी गेल्या वर्षीची, आता काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, अम्फन नावाचं वादळ, चक्रीवादळ आलं आणि ओरिसा आणि बंगाल याच्या दोन्ही किनाऱ्यावर त्यांनी प्रचंड धमाल उडवून दिली, विध्वंस केला. नरेंद्र मोदी स्वतः भेट द्यायला गेलेले होते. त्यातूनही ओरिसा सावरला. गेल्या वर्षी जेव्हा असंच वादळ आलं तेव्हाही पंतप्रधान तिथे भेट द्यायला गेले होते. त्यांच्याशी अगदी सलोख्याचे संबंध ठेवून चांगली मदत केंद्राकडून नवीन पटनाईक यांनी मिळवली. पण ममता बॅनर्जी मोदींच्या भेटीला गेल्या नाहीत. बंगालचं नुकसान झालं. पण ज्या पद्धतीत नवीन पटनाईक काम करतात आणि परत परत निवडून येतात, तर त्यामागचं रहस्य काय आहे? त्यांनी फार सुखवस्तू देश आपला प्रांत केला असं बिलकुल नाही. तरीही ती जनता त्या माणसाला परत परत का निवडते? याच्यावर राजकीय उहापोह होत नाही. का होत नाही? का तिथे मोदी नावाचं पात्र येत नाही. भाजप आणि काँग्रेस असा संघर्ष रंगवता येत नाही. म्हटल्यावर ओरिसा आपल्या सगळ्या राजकीय, सामाजिक, बौद्धिक प्रांत जो आहे त्याच्यातून ओरिसा हे चॅप्टरच क्लोज करून टाकलेले आहे. बाकी राजकीय चर्चा कशावर होणार? तर राहुल गांधी, नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, काँग्रेस, भाजप, आणि त्याच्यात जो बुद्धिवादी असतो तो हमखास कुठच्याही याच्यात मोदीकडे बोट दाखवणं, भाजपवर आरोप करणं म्हणजे बुद्धिवाद झाला किंवा संपला. आणि त्यामुळे मला ती कथा आठवली की हे टीका करतात तर अनेकदा ती निरर्थक टीका असते आणि टीका करण्यासारख्या जागा असतात त्याही सुटून जातात. याचं कारण काय? तर ते जे इतिहासाचे मास्तर आणि हेडमास्तर यांच्या डोक्यात जे ठाम आहे, आता याचंही थोडं विश्लेषण करायला पाहिजे की त्या मास्तरांचं एक गृहीत आहे की कुठलीही खोडी काढली तर हेच कार्ट काढणार, आणि त्यामुळे कान पकडायचा तर त्याच पोराचा पकडला पाहिजे. मग इतिहासात 300 वर्षापूर्वी घडलेली घटना असेल तरी त्याला तोच जबाबदार आहे. ही त्या इतिहासाच्या मास्तरांची किंवा वर्ग शिक्षकांची खात्री आहे. पण त्याच्या पुढची गंमत बघा की यातला खोडेपणा हेडमास्तरांच्याही लक्षात येत नाही. आता हेडमास्तर हे मास्तरांपेक्षा अधिक बुद्धिमान मानले पाहिजेत. त्यांचे वरिष्ठ आहेत, त्यांना मार्गदर्शन करणारे आहेत. तसं राहुल गांधी किंवा त्यांचे जे कोणी सोनिया गांधी वगैरे असतील
ते प्रत्येक गोष्टीत मोदींच्या विरोधात बोलणार आणि मग हेडमास्टर म्हणजे संपादक वर्ग, इंटेलेक्च्युअल प्राध्यापक वर्ग जो विद्यापीठातला आहे बुद्धिवादी पुरोगामी, तो लगेच राहुल गांधीच यातून देशाला मार्ग काढून देतील असा युक्तिवाद उभा करणार. ते हेडमास्टर काय म्हणतात की काळजी करू नका साहेब, त्या पोराने जर कोथळा काढला असेल आणि कोणाच्या दप्तरात लपवला असेल तर हेच मास्तर, यांचा वचक आहे, हे मास्तर तो कोथळा शोधून देतील. त्या पद्धतीत हे सगळे पुरोगामी बुद्धिमंत हे ठामपणे राहुल गांधी काँग्रेसचं पुनरुज्जीवन कसं करणार आणि भाजपला कसं हरवणार याचा युक्तिवाद सुरू करतात. आणि म्हणून मला ती गोष्ट आठवली. पण या लोकांना तेच मोदी हे आव्हान असो, ते नवीन पटनाईक कसं पेलतात याचं उत्तर शोधावं असं सुद्धा वाटत नाही, गरज वाटत नाही त्यांना. त्यांच्या लेखी सगळी गणितं तयार आहेत, सगळं तयार आहे, त्याप्रमाणे नाही घडलं तरी घडणार असा जेव्हा बुद्धिवाद होतो तेव्हा मग लोकशाही धोक्यात येते. ती लोकशाही भाजपला बहुमत आहे किंवा मोदींची सत्ता खंबीर आहे म्हणून लोकशाही धोक्यात येत नाही, संविधान धोक्यात येत नाही. संविधान पर्यायी पक्ष नसला तर धोक्यात येतो आणि पर्यायी पक्ष काँग्रेस नाही आहे. कारण आपण संघटना वाढवून जनतेचा विश्वास संपादन करून मोदी किंवा भाजपला हरवावं ही इच्छा काँग्रेस हरवून बसलेली आहे, ही इच्छाच नाही आहे. पण काँग्रेसचे सगळे निर्णय राहुल गांधी घेणार आणि ते कोणालाही भेटणार नाही. ज्योतिरादित्य शिंदे पार्टीतून निघून गेले, भाजपात गेले, तर राहुल गांधींनी एक ट्विट केला, त्यांना माझी दारं कायम उघडी होती, ही वॉज फ्रेंड. पण तरीही तो का गेला याचं उत्तर कोणाकडे आहे का नाही आहे. त्याचं खापर भाजप गुन्हेगार आहे, भाजप आमदार फोडतो. अरे पण आमदार फुटतात तुमचे, तर आपले आमदार का फुटतात याचा तर विचार करायला पाहिजे. मी तोंडाला मास्क लावून बाहेर का फिरणार, तर मला कोरोना होऊ नये. मला कोरोना झाला तर तो कोरोनाचा दोष आहे किंवा आणखीन कोण म्युन्सिपाल्टीचा दोष आहे असं सांगितल्यामुळे मला कोरोनाने घासून मारणं यातून माझी सुटका नसते ना. आणि म्हणून हा विषय का चर्चेला गेला पाहिजे की काँग्रेस हा पर्याय राहिलेला नाही, कारण काँग्रेसला ती इच्छा नाही आहे. त्यामुळे काँग्रेसला आधी पर्याय काढला पाहिजे, म्हणजे काँग्रेसच्या जागी दुसरा कुठचा तरी एक प्रमुख भाजपला आव्हान देऊ शकेल असा निदान 10-12 राज्यात असलेला पक्ष उभा करायला पाहिजे. पूर्वीच्या काळात जे समाजवादी होते तेच नंतर जनता दल वगैरे झालं, ते जनता दलाचे तुकडे कर्नाटकात आहे, तुमच्या उत्तर प्रदेशात आहे, बिहारमध्ये आहेत. हे जे बारीक बारीक पसरलेले जनता दल किंवा जनता पार्टी किंवा पूर्वाश्रमीचे समाजवादी यांनी एकत्र यायचं ठरवलं तरीही तो पर्याय उभा राहू शकेल. पण काँग्रेस हा पर्याय नाही आहे. काँग्रेसमध्ये त्या शाळेतला तो मास्तर आहे ज्याच्या काही ठाम समजुती आहेत आणि त्या समजुतीतून तो मास्तर बाहेर पडायला तयार नाही आणि त्यामुळे तो म्हणतो हाच दोषी आहे. मुद्दा असा आहे की तो पर्याय हेडमास्टरांनी काढला पाहिजे आणि हेडमास्टरांनी किंवा ह्या देशातले जे पुरोगामी बुद्धिमंत असतील किंवा जे काय प्राध्यापक विश्लेषक असतील त्यांनी ही भूमिका पुढे आणली पाहिजे की काँग्रेस हा पर्याय नाही आहे, काँग्रेस हा पर्याय नाही आहे. पर्याय म्हणून दुसरा पक्ष उभा करावा लागेल की जो भाजपशी तुल्यबळ लढत देऊ शकेल. गठबंधन तात्पुरतं करायचं आणि नंतर बाजूला व्हायचं, एकमेकांना शिवीगाळ करायची, हा पर्याय नसतो. तो पर्याय 77 साली जनता पार्टी म्हणून एकत्र येऊन मिटला, जनता दल म्हणून येऊन संपला. 96 साली देवेगौडांच्या एक आघाडीचं सरकार झालं, ते टिकलं नाही. नंतर UPA काँग्रेसलाच एकात घेऊन झालं, तेही संपलं नाही. पण हा सगळा अनुभव लक्षात घेऊन जेव्हा मोदींनी काँग्रेसला तुल्यबळ असा पक्ष उभा करायचा भूमिका घेतली किंवा त्याच्या आधी भाजपने घेतली, त्यातून आजचा भाजप जो आहे हा उभा राहिलेला आहे. पण तो इतका समर्थ होता कामा नये की त्याला कोणाची कोण टक्कर देत नाही, मग लोकतंत्र धोक्यात येतं. काँग्रेस जी वर्षानुवर्ष निवडून आली याचं कारण सोपं होतं
की काँग्रेसशी टक्कर देऊ शकेल असा देशव्यापी तुल्यबळ पक्ष नव्हता. आज भाजपची तशी अवस्था झाली तर भाजपची सुद्धा काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही. कारण आपल्याला पर्याय नाही म्हणूनच आपण निवडून येतो या भ्रमात काँग्रेस राहिली आणि अधिकाधिक भ्रष्ट आळशी होत गेली आणि काँग्रेस संपली. तसाच भाजपसुद्धा संपेल. भाजप राहावा हे मलाही वाटतं, पण तो भाजप करप्ट होता कामा नये, भ्रष्ट होता कामा नये आणि त्याने जनहिताची कामं केली पाहिजेत. तर त्याला धारेवर धरणारा समर्थ विरोधी पक्ष पाहिजे. मतदारासमोर पर्यायसुद्धा पाहिजे, पण तो पर्याय काँग्रेस नाही आहे. जसा भाजपने 1985 नंतर प्रयत्नपूर्वक 35 वर्षामध्ये 30 वर्षामुळे जे संघटन उभारलं, ज्याचा फायदा घेऊन मोदी बहुमत मिळवू शकले, तसा भाजपला पर्याय कोणीतरी उभा करावा लागेल. तो पर्याय काँग्रेस नाही आहे. कारण काँग्रेस त्या गोष्टीत अडकलेली आहे. ती गोष्ट अफजल खानाचा कोथळा अशी आहे. त्या अफजल खानाच्या कोथळ्यात अडकून पडलेली जी काँग्रेस आहे ती भाजपला पर्याय होऊ शकत नाही. ते मास्तर पर्याय होऊ शकत नाहीत. जर हेडमास्टरांना हे समजणार नसेल तर हेडमास्टर बदलावा लागेल आणि नवा पर्याय भाजपसाठी पर्यायी पक्ष उभं करण्याचा निर्णय आणि त्यासाठीचा विचार हा कुठल्या तरी गोटातून पुढे आला पाहिजे. नाही तर पुढली 20 वर्ष भाजप निवडून येईल, पण तो भाजप असणार नाही. ती दुसरी भ्रष्ट आळशी आणि मस्तवाल काँग्रेस झालेली असेल. आणि म्हणून हे जे सतत तेच बोलतात ना, अफजल खानाचा कोथळा त्याच पोराने काढला असं म्हणणारे, त्यांचा लोकांना कंटाळा येतोय. याचं कारण त्यांचं विश्लेषण संपलं आहे. काँग्रेस संपलेली आहे. पर्याय आवश्यक आहे. त्या पर्यायाशिवाय लोकशाहीला धोका आहे, संविधानालाही धोका आहे. कारण संविधान परिपूर्ण आहे, पण ते संविधान राजकीय पर्याय देणे असला तर उपयोगी आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष एक वेगळी आणि नवी बाजू मांडत असतो, गोष्टी उलगडून सांगत असतो. त्याला अधिकाधिक सदस्य व्हा, सबस्क्राईब व्हा. आत्ता इथेच थांबतो. नमस्कार.